हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज सकाळी म्हणजे आज मी स्वयंपाक वगैरे जे आहे ना ते काहीच दाखवणार नाही आहे। सो बघा, अगदी म्हणजे स्वयंपाकाची इथे तयारी केलेली आहे। सो आज मी बनवणार आहे वरण आणि भेंडीची भाजी। सो सगळं मी कणिक वगैरे भिजवून ठेवून दिलं, त्यानंतर वरणाचं कुकर सुद्धा लावून घेतलं। आणि काय झालं ना, कालच्या रात्रीच म्हणजे स्वयंपाक करताना ऑइल पॅकेट म्हणजे माझं म्हणजे ऑइलची कॅन जी आहे ना ती रिकामी झाली होती, म्हणून मी दुसरं पॅकेट फोडला। म्हटलं आता ऑइल पॅकेटमध्ये भरते, पण मग नंतर लक्षात आलं की ऑइल कॅन जी आहे ना ती मला वॉश करायची आहे, म्हणून मी काही तिथे म्हणजे ऑइल भरलंच नाही, अगदी एका डब्यामध्ये मी ठेवून दिलं। त्यानंतर आता सकाळीच म्हणजे मुलंही उठले होते, म्हणून म्हटलं मुलांना छान असं दूध देऊन देते, म्हणजे थोडा वेळ त्यांनाही म्हणजे पोट थोडं भरलं राहिलं की मग ते थोडं आपल्या म्हणजे कामामध्ये किंवा आपल्या खेळण्यामध्ये गुंतून राहू शकतात। सो बघा, आता माझे म्हणजे बऱ्यापैकी चिववेदू थोडे मोठे झाले, म्हणून मी आता त्यांना जे आहे ना दुधासोबत बोर्नव्हिटा देते। म्हणजे मी कुठलाच असा म्हणजे प्रोटीन पावडर वगैरे देत नाही। जेव्हा छोटे होते तेव्हा म्हणजे भरपूर प्रोटीन पावडर वगैरे जे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टरांना विचारून दिलेले होते। सो आत्ता म्हटलं थोडे मोठे झाले तर फक्त दुधाला थोडी टेस्ट यावी म्हणून मी ते बोर्नव्हिटा जे आहे ना अगदी थोडं थोडं देऊन देते। आणि कालच्याच दिवशी काय झालं ना, अगदी म्हणजे साखर सुद्धा संपलेली होती, कारण ॲक्च्युली या महिन्यामध्येच असं म्हणजे मे महिना सुरू झाला आणि चिवच्या बड्डेच्या वेळी आम्ही डीमार्टला गेला, तेव्हाचे काही डीमार्टला गेलंच नाही, त्यामुळे बऱ्यापैकी खूप म्हणजे थोडं थोडं सामान जे आहे ना ते थोडं संपलेलं आहे। म्हणून कालच्या दिवशी चिवच्या पप्पांनी बाहेरूनच जे जे वस्तू लागतात मला त्या वस्तू घेऊन आल्या होत्या। सो बघा, त्यात साखर पाकिट पण आणलं होतं आणि काल काही मी साखर म्हणजे डब्यात ओतलीच नाही, म्हटलं चला आता वेळ आहे तर साखर पण ओतून देते डब्यामध्ये। आणि अशा पद्धतीने काय आहे ना म्हणजे आज मला म्हणजे खूप जास्त काही क्लिनिंग तर नाही, फक्त मला बाहेरची बाल्कनी जी आहे ना ती क्लीन करायची, कारण भरपूर काल पाऊस होता आणि पावसामुळे जे आहे ना अगदी म्हणजे पूर्णपणे म्हणजे बाल्कनी पूर्ण खराब होऊन गेली आहे। त्यानंतर बघा, आज म्हणजे बऱ्यापैकी भांडी कुंडी झाली, स्वयंपाक झाला, स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं, भांडी कुंडी आवरून घेतली, गॅस ओटा पण छान असा मस्त क्लीन करून घेतला। आता मी काय करताय ना, ॲक्च्युली काय झालं, तुपाची कॅन सुद्धा खाली झाली होती, ऑइलची कॅन सुद्धा खाली झालेली होती, त्यानंतर माझं पाण्याचं जग आणि अगदी आमचे पाणी पिण्याचे बॉटल सुद्धा, म्हणजे असं जर आपण अधेमध्ये क्लीन करत राहिलं ना सो खूप छान असतं। म्हणजे बॉटल्स वगैरे म्हणजे पाण्याची बॉटल्सना क्लीन करणं खूप गरजेचं आहे। आणि शक्यतो मी म्हणजे स्टील किंवा ग्लास मटेरियलच जे आहे ना तेच माझ्याकडे कंटेनर आहेत आणि मी स्टीलच्याच भांड्यामध्ये म्हणजे कुठलीही वस्तू जी आहे ना स्टोअर करत असते। जसं काही तूप मी काचेच्या भांड्यात ठेवत होती, पण तो थोडा तडकला एक, त्यामुळे मी ते काचेचं भांडं म्हणजे खराब झालं, मग मी ते फेकून दिलं आणि दुसरं काचेचं भांडं आहे माझ्यात। सो मी घरी बनवलेलं तूप जो असतं ना सो त्यात ठेवते, आणि जो बाहेरून मी आणते म्हणजे आमच्याकडे एक मावशी येतात त्यांच्याकडून मी तूप घेत असते अधेमध्ये। सो तो तूप मी इथे स्टीलची कॅन आहे माझ्याकडे त्याच्यात ठेवत असते। सो अशा पद्धतीने काय आहे ना, म्हणजे तेलाची कॅन वगैरे असं क्लीन करत राहिलं की मग खूप जास्त चिकट होत नाही आणि मग खूप जास्त म्हणजे डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही। म्हणजे मी जसं ऑइल म्हणजे संपलं की मग अशा पद्धतीने जे आहे ना छान अशा बॉटल्स वगैरे क्लीन करून घेत असते। सो इथेच ठेवलं मी काउंटर टॉपवरच, म्हटलं थोडं पाणी म्हणजे निथळू देते, त्यानंतर मग छान उन्हामध्ये थोडं सुकवून देणार। सो आज नाही का मला जे आहे ना सिंक एरिया जो असतो ना आपला त्याची डीप क्लिनिंग करायची आहे, कारण आपण सिंक तर रोजच म्हणजे क्लीन करतो, अगदी भांडे वगैरे वॉश केल्यानंतर क्लीन करतोच, पण बऱ्याच अशा म्हणजे कान्याकोपऱ्यात जे असतात ना तेलकट जिद्दी डागं असतात आणि म्हणजे आमच्याकडे प्रचंड हार्ड वॉटर आहे, त्यामुळे भरपूर इथे तुम्ही बघू शकता क्षार जमा झालेला आहे। आणि मी इथे म्हणजे सिंकला जो नळ दिला आहे ना त्या नळालाच मी अगदी एक असं छोटं स्टँड म्हणजे तिथे फिट करून जे आहे ना तिथे मी थोडं एक प्लांटर किंवा म्हणजे डिशवॉश लिक्विड हँडवॉश वगैरे जे आहे ना ते ठेवत असते। सो बघा, आज म्हणजे मी इथं कुठलाच सोल्युशन वगैरे यूज करणार नाही। सो विम जेल असतं ना तेच मी पूर्ण टॅपवर अगदी सिंक एरियाच्या पूर्ण अवतीभोवती जे आहे ना ते टाकून घेतलं आणि एक छान अशी म्हणजे घासणी घ्यायची, आणि खूप जुनी होती ही घासणी ॲक्च्युली, म्हणजे भांड्यांसाठी आणि सिंक एरियासाठी जर वेगवेगळ्या घासणी जर आपण वापरल्या ना तर म्हणजे कुठलेच किटाणू म्हणजे इकडे तिकडे जात नाही, कारण सिंक एरियामध्ये भरपूर किटाणू असतात। आणि मला असं वाटते की किचनची वाट ना सिंक एरियापासूनच लागत असते, नको ते प्राणी जे आहेत ना किचन म्हणजे सिंकमधून येऊन आपल्या किचनची वाट लावतात, म्हणून आपल्याला वीकली जरी असं सिंक एरिया छान असा मस्त क्लीन केला ना सो म्हणजे कुठलेच किडे माकोडे मुंग्या येणारच नाही। सो बघा, अशा पद्धतीने छान आधी टॅप जो आहे ना तो क्लीन करून घेतला, त्याला भरपूर क्षार लागलेला होता। सो तो म्हणजे मी तारा
ताराची घासणी वापरते क्षार वगैरे काढण्यासाठी, मला तेच इझी पडतं. आणि मग तुम्ही कितीही म्हणजे सॉफ्ट घासणी घेतला ना तरी मग थोडं म्हणजे टॅप वगैरे किंवा थोडं जो क्षारचा भाग असतो ना तो क्लीन होतच नाही. म्हणून मी नेहमीच जे आहे ना ताराची घासणी घेते आणि अगदी सोपं जातं मला असं क्लीन करण्यासाठी. तर काय केलं ना, अगदी ताराच्याच घासणीने पूर्ण सिंक एरिया सुद्धा छान असा मस्त म्हणजे छान असं घासूनच काढलं मी. अगदी म्हणजे खूप हार्ड असते ताराची घासणी आणि अगदी कोणत्या मधले म्हणजे कोपऱ्यामधले सगळे डाग सुद्धा निघून जातात. अगदी पूर्ण आजूबाजूची स्टाईल सुद्धा मी घासून घेतली. रोज आपल्या लक्षात येत नाही राहत, पण आपण म्हणजे भरपूर म्हणजे सिंक एरिया सुद्धा डीप क्लिनिंगची खूप जास्त गरज आहे. जर तुम्हाला तुमचं म्हणजे पूर्ण किचन व्यवस्थित छान नीटनेटकं ठेवायचं असेल ना तर आधी सिंक एरिया क्लीन करणं खूपच जास्त आवश्यक आहे. सो बघा, अशा पद्धतीने वीकली जरी केलं तरी चालते, कारण रोजच्या ह्याच्यामध्ये तर आपण सिंक म्हणजे जेवढा सिंक आपण भांडी घासतो तेवढा तर आपण रोजच क्लीन करतो, पण अशी डीप क्लिनिंग जर केली ना तर म्हणजे खूप छान असतं. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी छान पूर्ण असं मस्त घासून काढलं, छान पाण्याने धुवून घेतलं. आणि यामध्ये मी आता एक म्हणजे वस्तू सांगणार आहे ज्याने मी पूर्ण अजून जास्तच माझा सिंक एरिया जो आहे ना तो चकचकीत करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता थोडे म्हणजे कोपऱ्यामध्ये जे आहेत ना थोडे पिवळे डाग आहेतच. आपण म्हणजे असंच होते, डेली आपण कितीही क्लिनिंग केली तरी थोडे पिवळे डाग जे असतात ना ते असतात. जाळीमध्ये पण तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये थोडे काळे पिवळे असे डाग लागलेले आहे. त्यासाठी इथे मी काय करते ना, पितांबरी जे असतं ना तेच घेते. पितांबरी घेतली आणि पितांबरीनं खरंच स्टीलच्या वस्तू ज्या असतात ना त्या खूप छान मस्त क्लीन होत असतात. आणि तेही जर ओरिजिनल स्टील असेल तर खूप छान होतात, नाहीतर मग खूप जास्त म्हणजे पांढरे डाग वगैरे लागू शकतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. याऐवजी तुम्ही सोडा आणि निंबू जरी घेतला ना तरी खूप छान बेस्ट ऑप्शन आहे. सो बघा, अशा पद्धतीने सगळं मी ताराच्या घासणीने जे आहे ना पूर्ण पितांबरी अगदी असं पसरून घेतली, अगदी घासूनच काढली. तर बघा, एवढ्या मेहनतीनंतर तुम्ही रिझल्ट इथे बघू शकता. आफ्टर बिफोर सुद्धा बघू शकता. अगदी कान्ना कोपरा असा छान मी मस्त चकचकीत करून घेतला. आणि स्टील असल्यामुळे स्टीलला जेवढं जास्त आपण घासून काढू ना तो तेवढा जास्त चकाकणार. त्यासाठी आता मी काय करते ना, अगदी जे काही सिंक एरिया जवळचे भांडे असतात म्हणजे जो काही स्टँड आहे माझा तो, त्यानंतर म्हणजे एक काचेची प्लांटर म्हणजे मी ज्यामध्ये जे आहे ना प्लांट्स मनी प्लांट्स लावलेला आहे तर ते सुद्धा असं क्लीन करून घेते. आणि म्हणजे स्पेशली जे घासणी आपण घासून काढलं ना ते छान गरम पाण्यामध्ये भिजू घालायचे. अगदी बघा, इथे मी गरम पाण्यात टाकून ठेवते, त्यानंतर छान असं क्लीन करून घेते. आणि इथे मी आधी प्लांटर जो आहे ना तो क्लीन करते. म्हटलं सोबतच जे आहे ना आता प्लांटरचं पाणी सुद्धा चेंज करूया. सो तुम्ही जर म्हणजे ग्लास मटेरियलमध्ये प्लांट कुठलाही लावत असेल ना, सो तुम्ही बाहेरचं तुमच्याकडे जर हार्ड वॉटर असेल तर तुम्ही हा म्हणजे जो नेहमी यूज करतो त्या वॉटरच्या ऐवजी जर आरो फिल्टरचं पाणी जर वापरलं ना तर खूपच छान म्हणजे प्लांटर खराब होत नाही, अगदी चकचकीत राहतो. त्यानंतर डिशवॉशची बॉटल जी असते ना ती सुद्धा क्लीन करून घेतली. आणि आता यामध्ये मी थोडं जे आहे ना सिंकमध्ये डेटॉल घालून घेते. सो बॉटल नवीन होती आणि झाकण काही माझ्याने निघतच नव्हतं, कारण घसून घसून हात थोडे म्हणजे किती नाही म्हटलं तरी थोडे स्मूथ होऊन जातात आणि त्यामुळे जोर थोडा कमी लागतो. तर म्हणजे माझा हात खूपच घसरत होतं. मग असे थोडे तडजोड करून जे आहे ना शेवटी बॉटलचं झाकण काढला आणि अगदी गरम पाणी केला होता तर सिंक एरियामध्ये पूर्ण असं अवतीभोवती ओतून घेतला. आणि यावरून थोडं हे डेटॉल लिक्विड जे असतं ना ते म्हणजे मी इथे घालून घेतलं आहे. अँटीसेप्टिक म्हणूनही काम करतं आणि अगदी सिंक एरियामध्ये म्हणजे किचनमध्ये स्मेल खूप सुंदर येत असतं. आणि पावसाळ्याचं तर मी नेहमीच रोजच यूज करत असते. सो आत्ता मी उन्हाळ्यात पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाईम मी इथे डेटॉल वापरलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने छान असा सिंक मस्त चकचकीत करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही जर अशा पद्धतीने किंवा तुम्हाला यातली कुठली ट्रिक्स किंवा टिप्स आवडली असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर बघा, अगदी म्हणजे पूर्ण किचन वगैरे क्लीन झालं. आणि आज ना खरंच मला खूपच जास्त वैताग येत आहे. वैताग या गोष्टीचा येत आहे की पाऊस ना कालच्या दिवशी भरपूर आला आणि सोबत वादळ वारा आला. आणि वादळ वारा आला की खूपच जास्त ही बाल्कनी माझी खराब होत असते, कारण यामध्ये मी भरपूर अशा वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या म्हणजे डब्बे वगैरे आहेत ज्यात म्हणजे उडूनच जातात. इतकं वातावरण काल चेंज झालं की पडदे
ते सुद्धा पूर्ण उडून जात आहे। आणि आता या पडद्यांचं काय करू, कारण खूप लांब आहेत पडदे आणि इथे मला काही ऑप्शनही नाही की पडद्यांना मी थोडं सिक्युअर म्हणजे उडले नाही पाहिजे असं काही प्रकार करू शकते। सो आता काही बघूया आता काय याच्यावर उपाय निघतो तर, कारण इथे काय होते ना म्हणजे आमच्या घरामध्ये असं कुठेच जागा नाही जिथे मी म्हणजे वॉशिंग मशीन ठेवू शकते, म्हणून मी ही बाल्कनी जी आहे ना वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी यूज केलेली आहे। आणि इथे पाणी वगैरे लागलं की थोडी खूप भीती सुद्धा वाटत असते, कारण जो वॉशिंग मशीनला कवर लावला होता ना तो सुद्धा वाऱ्याने पूर्ण म्हणजे पूर्णच्या पूर्णच खराब झाला, अगदी फाटूनच गेला तो इकडून तिकडून। म्हणून म्हटलं आता काढूनच घेते आणि आता दुसरा नवीन एक म्हणजे चांगला वॉशिंग मशीन कवर जे आहे ना ते मी शोधत आहे, बघते जर मला चांगला ऑनलाईन मिळालं तर नक्कीच मी घेऊन दुसरा म्हणजे कवर मी इथे लावण्याचा प्रयत्न जो आहे ना तो करून घेते। त्यानंतर मी इथे एक अशी जुनी बेडशीट जी आहे ना ती ठेवलेली आहे, जेणेकरून थोडं म्हणजे वारा वगैरे किंवा पाऊस जरी आला तर वॉशिंग मशीनला लागलं नाही पाहिजे म्हणून। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मागच्या साईडचा भाग खूपच जास्त खराब झालेला आहे, म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत, एवढी माती झालेली आहे आणि एवढं डस्ट आहे की खूपच जास्त। आणि आता म्हटलं अंघोळ व्हायची आहे माझी, म्हणून म्हटलं अंघोळीच्या आधी हे पूर्ण क्लीन करून घेते, म्हणून आज सकाळची अंघोळ जी आहे ना ती स्किप केली। म्हटलं हा माझं खूप महत्त्वाचं काम आहे जो मी करूनच टाकते आज। या डिटर्जंट लिक्विडच्या बॉटल्स आहेत एरियलच्या। ॲक्च्युली आधी ना मी 1-1 लिटर 1.5 लिटरचे या बॉटल्स मिळतात तेच घेऊन यायची, त्यामुळे भरपूर बॉटल्स माझ्याकडे म्हणजे गोळा झालेले आहे। आणि आता मी काय करत आहे, एरियल लिक्विडचा जो मेगा सेवर पॅक मिळतो ना तोच घेऊन येते। सो पॅकेटमधलं मी आता ते डब्यांमध्ये भरून ठेवून दिलं, कारण रिकामे असल्यामुळे थोडं जरी वारा आला की मग ते पण लगेच उडायला लागतात, म्हणून म्हटलं त्यामध्ये लिक्विड भरून असलं की मग जरा म्हणजे उडतील नाही आणि छान अशा म्हणजे पूर्ण कचरा वगैरे जो आहे ना तो क्लीन करून घेतला। अगदी सगळी भांडी यातली म्हणजे काय होते ना कुठलं डब्बा वगैरे एक्स्ट्राचं राहिलं की मग इथेच म्हणजे स्टोर रूम सारखी सुद्धा आहे ही बाल्कनी, त्यामुळे इथेच मी टाकून ठेवून देते म्हणजे डब्बे वगैरे रिकामे झालेले। आणि प्रोटीन्स पावडरचे भरपूर डब्बे होते चू आणि वेदूचे, तर त्यामध्ये मी काही पिस्त्यांचे जे म्हणजे पिस्ता खाल्ल्यानंतर जो कवर असतो ना तर ते वगैरे मी अशी गोळा करून ठेवलेली आहे एका डब्यामध्ये। काही डब्यांमध्ये खत वगैरे असतं जे मी झाडांसाठी देत असते। सो पिस्त्यांचे जे म्हणजे जे पील आहे ना त्याचं मी काहीतरी असं DIY करते, म्हणून खूप दिवसापासून गोळा करून ठेवलेले आहे। आता बघूया तो दिवस कधी काय आणि कसं निघतो तर चला आता तुम्ही तर इथे बघू शकता बिहाइंड द सीन असे सीन म्हणजे घडत असतात। तर बघा अगदी बॉटल खाली पडली, त्यातला लिक्विड सुद्धा म्हणजे खाली पडला। म्हटलं आता मी इथे दुसरं कुठलंच म्हणजे बाल्कनी क्लीन करण्यासाठी लिक्विड यूज करणार नाही, ऑलरेडी भरपूर लिक्विड यामधलं म्हणजे खाली पडलेलं आहे, त्याच लिक्विडने छान पूर्ण बाल्कनी मस्त अशी घसून काढते। त्याआधी या बॉटल्स थोड्या धुवून घेते, कारण यावर सुद्धा भरपूर धूळ लागलेला आहे। आणि असं अधेमध्ये बॉटल्स वगैरे धुवून घेतल्या ना मग त्या पण थोड्या पाण्यासाठी थोड्या छान दिसतील। आणि हाच माझा प्रयोग जो असतो ना तो सुरू असतो। तर बघा अगदी पूर्ण लिक्विड पसरवून घेतला आणि छान पूर्ण विंडो वगैरे छान असं मस्त क्लीनच करून घेतलं, अगदी पाण्यानेच धुवून काढली, कारण ते अशी किती मी कापडाने पुसली असती तर एक तर कापड म्हणजे मला फेकूनच द्यावं लागलं असतं, एवढी डस्ट होती। म्हणून म्हटलं आता ही पूर्ण पाण्यानेच असं क्लीन करून घेते। आणि परत दुसऱ्यांदा हे जे असतं ना इझी लिक्विडची बॉटल त्याचं सुद्धा झाकण माझ्याने म्हणजे बॉटल आता पडत होती, सो नशिबाने ती पडली नाही, पडली असती तर त्यातला सुद्धा लिक्विड सांडलंच असतं। सो अशा पद्धतीने पूर्ण ही बाल्कनी जी आहे ना अशी छान धुवून काढली। त्यानंतर अगदी पूर्ण एक म्हणजे छान असं झाडू घेतला, त्याने पूर्ण बाल्कनी अशी क्लीन करून घेतली। आणि अधेमध्ये कितीही आपण असं क्लीन केलं तरी म्हणजे अधेमध्ये पाऊस येतच आणि मग पूर्ण बाल्कनीची जी आहे ना वाट लावून घेते। त्यानंतर आली मी समोरच्या बाल्कनीमध्ये। समोरच्या बाल्कनी तर थोडी ठीकठाकच आहे, तेवढी काही खराब झालेली नाही। सो थोडे डोअरला मी जे काही हँगिंग लटकन लावले होते ना थोडं जरी वारा आला की तेच उडून जातात, सो ते आता डोअरला लावून घेतलं। त्यानंतर बघा कालच्या पाण्यामध्ये म्हणजे मी जो कंपोस्ट खत बनवला होता ना, म्हणजे मी 1 जानेवारी म्हणजे 31 डिसेंबर की 1 जानेवारीला मी हा कंपोस्ट खत बनवलेला होता आणि आता 1 मेला म्हणजे झाले 3-4 महिने झालेले आहे आणि अगदी कंपोस्ट खत छान असा मस्त तयार होऊन गेला होता। आज याला गाळून घेते उद्या गाळून घेते म्हणून मी वाट बघत होती आणि कालच्या पावसाने थोडा ओला झाला,
म्हणून म्हटलं थोडा आता याला सुकवून देते. आणि खरंच अगदी म्हणजे घरच्या घरी सोप्या पद्धतीने मी हा कंपोस्ट खत बनवलेला आहे, जो माझ्या झाडांसाठी ना भरपूर उपयुक्त होत असते. तर चला आता तुम्हाला यासोबतच माझी थोडी झाडं पण दाखवून देते. अगदी खूप छान मस्त मस्त म्हणजे ग्रीन ग्रीन झालेली आहे झाडं. म्हणजे कुठलेच झाडं आता सध्या तरी बऱ्यापैकी सगळेच झाडं चांगले आहे. फक्त जे काही मी मध्ये पिटोनिया आणली होती ना, तर त्यातला एक झाड तर गेला, पण एक झाड आहे त्यालाही अधेमध्ये 1 ते 2 असे फुलं येत असतात. आणि फ्लावर्सची झाडं शक्यतो माझ्याकडे आता नाहीच राहिलेले आहेत. जे काही शो झाडं असतात ना, तेच झाड आहे. जसं स्नेक प्लांटची तर भरपूर वाढ होत आहे. म्हणजे मी 1 ते 2 अशा कटिंग्स लावलेल्या होत्या आणि भरपूर त्याची ग्रोथ होत आहे. त्यासोबतच मनी प्लांट थोडं त्याची पाने सुद्धा वाढल्यासारखी झाली. तर चला आता मी यासोबतच माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो बाय एव्हरीवन.